तर अधिवेशनात देखील महादेव जानकरांचा प्रश्न गाजणार असून विरोधकांनी सरकारला घेरण्याची तयारी केली आहे। आपले प्रतिनिधी उदय तिमांडे याबद्दल अधिक माहिती देत आहेत। उदय, विरोधकांनी काय रणनीती आखली आहे नेमकी? कालच्या दिवसाचं कामकाज हे महादेवराव जानकर यांच्या राजीनाम्याच्या मागणीमुळे वाया गेलं होतं। काल दोन्ही सभागृहामध्ये जानकरांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली। विधानसभेच्या पायऱ्यांवरही गोंधळ घातला। त्याचप्रमाणे अध्यक्षांसमोरील वेलमध्ये येऊन सुद्धा काल विरोधकांनी महादेवराव जानकरांच्या राजीनाम्यासाठी गोंधळ घातला होता आणि हीच परिस्थिती आजही सभागृहात पाहायला मिळू शकते। कारण विरोधकांच्या हाती हे आयतकुलीत लागलं होतं। आतापर्यंत विरोधकांचा विरोध कुठेही दिसत नव्हता। मात्र जय महाराष्ट्राने महादेवराव जानकरांची बातमी दाखवल्यानंतर आणि निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतल्यानंतर काल खळबळून जागे झालेल्या विरोधी पक्षांनी महादेवराव जानकरांच्या राजीनाम्याची मागणी केली होती। जर महादेवराव जानकर राजीनामा देणार नसेल तर विरोधक कामकाज चालू देणार नाही अशी काल त्यांची भूमिका होती। तीच भूमिका आज सुद्धा सभागृहात दोन्ही सभागृहात पाहायला मिळण्याची शक्यता आहे। तर धन्यवाद उदय या संपूर्ण माहितीसाठी। दरम्यान पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकरांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झाले। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जानकरांची पाठराखण करत राजीनाम्याची गरज नसल्याचं निवेदन विधानसभेत केलंय। त्यामुळे विरोधक आणखी आक्रमक झाले असून त्यांनी वेलमध्ये उतरून महादेव जानकरांचा धिक्कार असो अशी जोरदार घोषणाबाजी केली। गडचिरोलीतल्या देसाईगंजच्या निवडणुकीत निवडणूक चिन्हासाठी जानकरांनी संबंधित अधिकाऱ्यावर दबाव आणला। हे जय महाराष्ट्रानं दाखवताच राज्यात खळबळ उडाली। अखेरीस निवडणूक आयोगाने याची दखल घेऊन चौकशी केली आणि देसाईगंजमधील निवडणूक रद्द करताना जानकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतरही जानकर मंत्रिपदी असल्यानं विरोधक संतप्त झालेत आणि जानकरांना विधानसभेत बसू देऊ नका अशी मागणी त्यांनी केली आहे। आणि मुख्यमंत्र्यांमध्ये नैतिकता असेल तर त्यांनी त्याला हकालपट्टी करावी। म्हणजे हा दोन विषय की एखाद्या मंत्र्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल होतो, म्हणजेच त्यांना नोटीस दिली जाते। नोटीसचं उत्तर आल्यानंतर निवडणूक आयोग या निष्कर्षापर्यंत पोहोचतं की हे गुन्हेगार आहेत आणि त्यांच्या निर्देशानुसार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असेल तर त्या 1 मिनिटही जानकरांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही, तो त्यांनी गमावलेला आहे। जर अशाही स्थितीमध्ये मुख्यमंत्री त्यांना पाठीशी घालत असतील, घटना काय आहे, 4 तारखेला महादेव जानकर तिथे जातात, अपक्ष लोकांना गोळा करतात आणि सगळ्यांना एक चिन्ह मागतात आणि एका प्रभागामध्ये काँग्रेसचा उमेदवार आहे, काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज रद्द करा आणि त्या ठिकाणी अपक्ष म्हणून बशी द्या। हे कुठला प्रकार आहे? दादागिरी झाली, सत्तेची मस्ती झाली, सत्तेची गरमी झाली, सत्तेचा दुरुपयोग झाला। निवडणूक आयोगाने सरकारी अधिकाऱ्यांच्यावर दबाव आणण्याच्या गुन्ह्याखाली त्यांच्यावर गुन्हा नोंदवलेला आहे। महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्यांवर गुन्हा नोंदवलेला असताना त्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी विधानसभेत येणं आणि सरकारी पक्षाच्या बाजूनं आपली बाजू मांडणं किंवा सभागृहाच्या कामकाजात भाग घेणं हे सर्वस्वी चुकीचं आहे। हा कामकाजातून आमचं म्हणणं काढून टाकण्याची धमकी मिळत असेल तर याचा अर्थ असा आहे की सभागृह आणि राज्य हे दडपशाहीने चालवण्याचा प्रकार हा सत्तारूढ पक्षाने सुरू केलेला आहे। काँग्रेस पक्षाच्या लोकांनी जर येऊनच नाही दिलं तर आम्हाला बोलवणार। दरम्यान जानकरांच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मुख्यमंत्र्यांनी केली जानकरांची पाठराखण। जानकरांनी संभाषण केलं पण दबाव आणला नाही। टीव्हीवरच्या संभाषणांनी निर्णय घेता येणार नाही। न्यायालयाच्या आदेशाने चौकशी होईल, त्यात दोषी आढळले तर जानकरांवर कारवाई होईल। जानकर सज्जन माणूस आहे, फक्त ते मोठ्याने बोलतात। जानकरांचा राजीनामा मागणं योग्य नाही।